राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे शिर्डी येथे शिबिर आयोजित केले गेले आहे। या शिबिरात जितेंद्र आव्हाड यांनी राम मंदिराच्या उद्घाटनावर बोलत असताना एक वादग्रस्त विधान केले आहे। राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे। राम शिकार करून मांसाहार करत होता। तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात। मात्र आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि मांसाहारी अन्न खात आहोत। 14 वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी शिबिरात बोलत असताना उपस्थित केला। जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भाषणात हे विधान केल्यानंतर माध्यमांनी आव्हाड यांना पुन्हा एकदा या विषयावर बोलते केले। तेव्हा ते म्हणाले, मी कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही। मी माझ्या विधानावर ठाम आहे। श्रीरामाला शाकाहारी बनविले जात आहे, पण वनवासात असताना ते काही मेथीची भाजी खात होते का? या देशातील 80% लोक मांसाहारी असून ते राम भक्त आहेत। याचा आव्हाड यांनी पुनरुच्चार केला। जितेंद्र आव्हाड काय म्हणाले ते तुम्ही सुद्धा ऐका। कोणी किती म्हणो, कितीही नाकारो, हे स्वातंत्र्य आपल्याला गांधी नेहरूंमध्येच मिळालेलं आहे, हे कायम लक्षात ठेवा। जो तुमच्याशी वाद घालत असेल त्याचा वाद थांबवा आणि माझ्याशी फोनवर बोला। गांधीजींची हत्या ही 1947 साली नाही झाली। त्यांच्यावर पहिला हल्ला 1935 साली झाला, दुसरा हल्ला 1938 साली झाला, तिसरा हल्ला 1942 साली झाला। हे हल्ले का केले तुम्ही? तेव्हा तर पाकिस्तानची निर्मिती नव्हती, तेव्हा तर 55 कोटीचा प्रश्न नव्हता, तेव्हा तर संविधानाचा प्रश्न होता। कारण का यांना गांधीजी नकोच होते का? तर गांधीजी बनिया होता आणि तो ओबीसी होता, आणि इथल्या मोठ्या चळवळीचा नेता हा ओबीसी आहे ते त्यांना मान्य नव्हतं। खरं कारण जातीयवाद आहे गांधीजींच्या हत्येचा मागचं। आणि हे तुम्ही सगळे हा जो इतिहास आहे हा आपण वाचत नाही, मनात ठेवत नाही, आणि राजकारणात पण वाद जातो। अरे राम आपला आहे, बहुजनांचा आहे राम। शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे, आमच्या बहुजनांचा। तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही मटण खातो। हा रामाचा आदर्श, राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता। 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो ते शाकाहारी शोधायला? बरोबर आहे की नाही? जे बोलतो ते खरं बोलत असतो मी। आता त्यांनी ते कोणीतरी बोलताना ते मोदींना पर्याय नाही वगैरे वगैरेच्या गोष्टी काढल्या। मी छोटा माणूस आहे, साहेबांना अधिकचं राजकारण माहिती आहे। मला एकच गोष्ट आठवते,